नमस्कार मित्रांनो, माझ्या कवितेचं नाव आहे कट्टा. करू नका माझी थट्टा, माझ्या कवितेचं नाव आहे कट्टा. नीट आहे का? मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे अमृषपुरीसारखं पाहायचो. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे अमृषपुरीसारखं पाहायचो. माझ्या स्वप्नातली राणी नलावर यायची, पण माझ्याऐवजी कॅपीकडे जास्त वेळ पाहायची. कॅपीसाठी लव्ह लेटर माझ्याच हातात द्यायची. मी रागाने ते चुलीत टाकायचो, जाळून टाकायचो, कारण मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. कॅपी उत्तर देईना म्हणून ती नाराज झाली. हे पाहून मी तिच्या आयुष्यात शाहरुखसारखी एंट्री मारली. रावणमधील चम्मक छल्लो या गाण्यावर आम्ही नाचायचो. कॅपीबद्दल तिला वाईट वाईट सांगायचो, कारण मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. 2 महिन्यातच माझी अवस्था बिकट झाली. मायला प्रमाणापेक्षाच ती खादड निघाली. तिला फिरवायला कॅपीचीच गाडी न्यायचो. कॅपीला खुश करण्यासाठी एक पोगो पॅकेट खायला द्यायचो, कारण मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. काही दिवसांनी आम्हा दोघांना तिचा पत्र आला. म्हणाली, जानू, तुम्हा दोघांना मी पुरता कंगाल केला. आता मी तुमचा मित्र आणि माझा जुना प्रेमी मंदार बरोबर लग्न करते. भाऊजी, कुठे जाऊ नका, आशीर्वाद घ्यायला तुमच्याच घरी येते. एकमेकांचा रडका चेहरा पाहून मुद्दाम हसायचो, कारण मी आणि कॅपी एकाच कट्ट्यावर बसायचो. गेली सोडून.